हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल आजचा ब्लॉग कशासाठी आहे, म्हणजे कशाबद्दल आहे. आणि आमच्याकडे होळीच्या टायमामध्ये हे खेळी येतात. खेळी म्हणजे त्यांचा तमाशा असतो, ते नाचतात वगैरे. आणि लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की आम्ही होळीसाठी गावी गेलो. त्या दिवशी होम होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही धुलीवंदन रंगपंचमी खेळलो. आणि त्याच दिवशी संध्याकाळी हे खेळी वगैरे म्हणजे आमच्याच गावातले हे बनतात, खेळी बनतात. तर संध्याकाळी त्याच दिवशी सगळ्यांच्या घराकडे जाऊन अंगणामध्ये ते नाचतात वगैरे. आणि त्याच दिवशी रात्री 10-11च्या दरम्यान त्यांचा तमाशा असतो, म्हणजे तिकडे पण ते नाचतात, नाटक वगैरे असतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला तेच पाहायला भेटणार आहे. आणि फर्स्ट जो ब्लॉग होता म्हणजे होळीचाच, त्याच्यामध्ये मला प्रॉपरली सगळं तुम्हाला दाखवता नाही आलं, कारण आम्ही लेट गेल्यामुळे मला पॉसिबल नाही झालं की आम्ही ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी होळीसाठी लाकडी वगैरे बांबू जमा करतात. आणि म्हणजे ते सगळे घेऊन, म्हणजे जेंट्स लोक घेऊन नाचत वगैरे घेऊन जातात. तर मला ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला नाही दाखवता आलं. पण जर का नेक्स्ट इयर मला जर का शूट करता आलं, म्हणजे त्या टाईममध्ये मी जर का गावी जाऊ शकली त्या टाईममध्ये, आणि हे सगळं मला प्रॉपरली शूट करता आलं ना, तर मी नक्की तुम्हाला दाखवेन. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला तमाशा पाहायला भेटणार आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल या नसेल की हे खेळी गावी येतात. आणि जसं म्हणजे माझ्यासारखी माणसं जे म्हणजे गावी जास्त राहिले नाही आहेत, त्यांना हे माहीत नसतं की कसं काय असतं. आणि जे राहिलेत त्यांना त्यांच्यासाठी कॉमनच आहे. तर हे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा, कुठे स्किप करू नका. रात्री 11 वाजता. तुम्ही नारळ टाकून गेलात ना? हो टाकलं.
आपला वस्तूंचा बाजार कसा का होणार? आपल्याच जरी शरीरातली दौलत पाहिजे, तिला आपण बोलवून घेतलीच पाहिजे, तर आपला मजुरीचा बाजार होईल. मजुरीच्या बाजारात आपल्याला शरीरातली दौलत आपल्यामध्ये बोलवलीच पाहिजे, तिला बोलवून घेतलीच पाहिजे, तरच आपला मजुरीचा बाजार होईल. चला तिला बोलवून घ्या मावशीबाईला. सावर गे सावर तुझा पदर गेला वाड्यावर, मावशे 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 सावर गे सावर
मावशीचा वर्ग सावळ तुझा पदरला वाड्या मावशीचा वर्ग सावळ तुझा पदरला वाड्यावर 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 मावशे नाचत आम्ही निघालो बाजारात निघालो आम्ही निघाले बाजाराला निघाले बाजाराला आम्ही निघाले बाजाराला निघाले बाजाराला आमचे नाचत लवकर मावशे 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 नाचत लवकर आम्ही निघाले बाजाराला निघाले बाजाराला निघाले बाजाराला आम्ही निघाले बाजाराला गो 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 निघाले बाजाराला चला के ग रंग बाजाराला मथुरीला गवळणे चला के ग रंग बाजाराला मथुरीला गवळणे चला के ग रंग बाजाराला मथुरीला गवळणे चला के ग रंग बाजाराला मी पागला जाते
गोपाला मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन गणपतीच्या गावात ये लवकरे आम्ही निघालो बाजाराला मथुरे बाजारे आम्ही निघालो बाजाराला मथुरे बाजारे आम्ही निघालो देवाला तिकडे आडवणे गेले पेंड्याची तिकडे नाव पडणार त्याच्या नावात लवकरे आम्ही निघालो बाजाराला मथुरे बाजारे आम्ही निघालो बाजाराला मथुरे बाजारे तिकडे नाव पडले लवकरे आम्ही निघालो बाजाराला मथुरे बाजारे आम्ही निघालो बाजाराला मथुरे बाजारे आम्ही निघालो बाजाराला मथुरे बाजारे आम्ही निघालो बाजाराला उतरता दुसऱ्या पाठ सोन्यानं जागे नवीनं राधेला नटवलं साडीनं चोरीनं हिऱ्यानं मोठ्यानं राधेला नटवलं राधेला नटवलं राधेचं लगीनं ठरवलं 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 एक जनार्दनी गौलन राजा गौरण राजा तुला गुणकोरे आमच्या नाना तुला गुणकोरे आमच्या नाना तुझ्या नानानं जगलं राधेला नटवलं साडीनं चोरीनं हिऱ्यानं मोठ्यानं राधेला नटवलं राधेला नटवलं राधेचं लगीनं ठरवलं 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 वेणीला लावूनी गजरा जाते पाण्याला वेणीला लावूनी गजरा जाते पाण्याला
लावणी गजरा गाते पाण्याला मी वेणीला लावणी गजरा गाते पाण्याला मी वेणीला लावणी गजरा गाते पाण्याला मी वेणीला लावून गजरा कशा बघता डोळ्याउनी नजरा कशा बघता डोळ्याउनी नजरा 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 जाते पाण्याला मी वेणीला लावून गजरा जाते पाण्याला मी वेणीला लावून गजरा कशा बघता डोळ्याउनी नजरा या गजऱ्याचा रंग न्यारा सार गोकुळ झालया गोला झालाय गोला साऱ्या गोकुळ झालाय गोला गजा बघता वळवून नजरा गजा बघता वळवून नजरा 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 जाते पाण्याला मी वेणीला लावून गजरा जाते पाण्याला मी वेणीला लावून गजरा कुठे गेलं काय करायचं बारीक पाणी देता येईल एवढे लोक झालं ना आवाज तुमचा पावला आहे की आले भगवंताची केले वार केले विचित्र बोगरा काढे आले भगवंताची केले वार केले विचित्र बोगरा काढे आले भगवंताची केले वार आहे दादा मुंबईला दारूचा धंदा 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 याचं लगीन केलं यंदा आहे दादा मुंबईला दारूचा धंदा याचं लगीन केलं यंदा आली भगवंताची केलं काढले आले भगवंताची केले वार केले विकिते मोगरा काढ आले भगवंताची केले वार केले विकिते मोगरा काढे आले भगवंताची केले रात्री 2 वाजता तमाशा संपले आणि आम्ही घरी चाललो. पुरा सन्नाट आहे. आम्ही तमाशा बघायला गेल्यावर आमच्याच गावातल्या लोकांनी ही होळीवरची माती घेऊन सगळ्यांच्या अंगणामध्ये सगळ्यांच्या घराकडे रांगोळी काढली. कसं वाटलं तुम्हाला आमच्या गावचे खेळी तमाशा त्यांचा नाच कसं वाटलं
आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. आणि तुमच्या गावी पण असं असतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खुशी होते, आपली यूट्यूब फॅमिली हळूहळू मोठी होते. तर तुमचं प्रेम माझ्यावरती असंच असू द्यात. आणि मनामध्ये थोडंसं दुःखसुद्धा आहे की 1 इयर कंप्लीट झालं तरीसुद्धा आपले सबस्क्रायबर कंप्लीट नाही होऊ शकले. पण आता काय करणार, कारण माझं लहान बाळ असल्यामुळे मला टाईम नाही भेटत आहे. पण माझ्याकडून जसं शक्य होईल तसं मी शॉर्ट अँड ब्लॉग अपलोड करते. आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि प्लीज तुम्ही जर का आपल्या ब्लॉगवरती नवीन असाल, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय.